टॅलेंट एंटरटेनमेंटची अधोगती. टॅलेंट एंटरटेनमेंट ही कोणत्या टाईपची रब्बिश एजन्सी आहे? अशा इव्हेंटमध्ये शनायाला प्रत्यक्षात येण्यास भाग पाडण्यासाठी बॉस खूपच स्टुपिड आहे वाटतंय. मला माहितीये टॅलेंट त्यांच्या आर्टिस्टसाठी प्लॅन ऑर्गनाईज करू शकत नसतील, तर आपण ते करूया. प्रायमरी स्कूलमधील मुलं सुद्धा त्यांच्यापेक्षा चांगला जॉब करू शकतील. शनाया, आपण पुढे कशाला सपोर्ट देत आहात? मी काय विकत घ्यावं? मला पैसे कोण देईल? शनाया, टॅलेंट सोड. आपण जास्त बेटर डिझर्व करता. शनाया, आपण किती कूल आहात हे बघून रडायला येतं यार. इंटरनेटच्या एकतर्फी कमेंट्स पाहून प्रज्ञाने रागाने टीव्ही रिमोट दूरवर एका बाजूला फेकलं. तिला कधीच अपेक्षित नव्हतं की लोकांच्या चांगल्या बाजूने जाण्यासाठी एजन्सीच्या मिस्ट्रीट विरुद्ध रिव्होल्ट करणं, तसंच एखाद्या अनरिलायबल प्रोडक्टमध्ये तिला पार्टिसिपेट करायचं नाही हे क्लिअर करण्यासाठी शनाया ही पद्धत वापरेल. प्रज्ञाने एक दिला. ती या अनकंट्रोलेबल शनायाला जास्त हेट करायला लागली होती. सर्वात महत्वाचं म्हणजे शनायाने अनाऊन्स केलं की ती कमबॅक करेल. आउटडेटेड झालेल्या मॉडेलने खरोखरच अशा हाय प्रोफाईल वेने तिच्या कमबॅकची अनाउन्समेंट केली. प्रज्ञाला अनकंट्रोलेबली हसायला आलं. जोपर्यंत शनाया टॅलेंटमध्ये होती तोपर्यंत ती हे होऊ देणार नाही. ती तिच्या मालकीचं काहीही हरवू शकते, परंतु इतर लोकांनी ते मिळवण्याचं स्वप्न पाहू नये. या क्षणी वेदांत, जो अजूनही धक्क्यातून सावरत होता, त्याने दार उघडलं आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला. ऑफिसच्या खुर्चीवर प्रज्ञाला बसलेलं पाहून त्याने आपलं सूटचं जॅकेट खाली फेकलं, हिप्सवर हात ठेवला आणि फ्लोअरपासून रूफच्या खिडकीजवळ उभा राहिला. शनायासाठीची त्याची निराशा लिमिटपर्यंत पोहोचली होती. वेदांत, तू सिच्युएशन क्लिअर करण्यासाठी पब्लिक स्टेटमेंटवर काम का नाही करतेस? शनायाने आधीच सर्व दोष माझ्यावर टाकलाय. तिला न माहीत असलेल्या एका इव्हेंटला प्रेझेंट राहण्यासाठी तिने ऑर्गनाईज केलेल्या एजन्सीचे आभारी आहे असं ती कसं म्हणाली? शनायाला खरंच माहिती नव्हतं आणि तिचा खरोखरच डिसरिस्पेक्ट केला गेला. पण प्रज्ञानी या मुद्द्यांचा विचार केला नाही. तिची काळजी घेत असलेली, जेव्हा शक्य असेल तेव्हा शनायावर पाऊल ठेवण्याच्या संधीचा उपयोग करत होती. तिला मागे घेण्याचा कोणताही मार्ग नव्हता. वेदांत, पब्लिक स्टेटमेंट रिलीज कर. सर्वांना सांग पैसे कमावण्यासाठी शनायाने हे कोलॅबोरेशन ऑर्गनाईज केलं आणि ह्यात एजन्सीचा काहीही संबंध नाही. वेदांत पूर्वीपेक्षा संतप्त होता. शनायामुळे एजन्सीची प्रतिष्ठा राखेसारखी काळी झाली होती. म्हणून इमोशनल पब्लिक स्टेटमेंट लिहिण्यासाठी त्याने ताबडतोब आपली PR टीम एकत्र केली. स्टेटमेंटद्वारे पुन्हा सांगितलं गेलं की हा इव्हेंट एजन्सीद्वारे फोर्स केलेली गोष्ट नव्हती. शनायाला स्वतःहून करण्याची इच्छा होती. ते स्पष्टपणे इशारा देत होते की शनायाने खोटं बोललं होतं. कंपनी शनायावर जास्तीत जास्त पेनॉल्टी आकारणार असल्याचंही यात नमूद केलं होतं. अखेर शनायाने कंपनीची बदनामी केली आणि हा कार्यक्रम गडबडला. तिची प्रसिद्धी गमावल्याबद्दल तिची खिल्ली उडवली गेली आणि त्यासाठी कंपनीचा वापर करते आहे आणि प्रत्यक्षात बहुतेक वेळा ती स्वतःच या गोष्टी करत होती. अशा प्रकारच्या स्टेटमेंटसह प्रत्येक जण सांगू शकेल टॅलेंट एंटरटेनमेंट शनायाला फ्रीज करणार आहे. हे देखील सूचित केलं की शनाया यांच्याशी त्यांचे संबंध सेपरेट वेने गेले आहेत. इतकंच नाही तर वेदांतने आपल्या काही एम्प्लॉईजना बाहेर पडून इंटरव्ह्यू स्वीकारण्याचीही व्यवस्था केली. ओ, तुम्ही लोक शनायाबद्दल बोलता आहात. तिच्याबद्दल मी बरंच काही सांगू शकत नाही. ती जशी दिसते तशी ती नाही. ती अत्यंत टू फेस्ड आहे. खरं सांगायचं तर मला वाटतं की कंपनी निर्दोष आहे, कारण कंपनीमधील प्रत्येकाला माहिती आहे की शनायाने खोटं बोललंय. माझ्याकडे कोणत्याही कमेंट्स नाहीत. मी टॅलेंट एंटरटेनमेंटला माझा सपोर्ट देतो. पुढे जाण्याच्या उद्देशाने मॉडेल काय करणार नाही. हे 3 कमेंट्स एक लो लेव्हल एम्प्लॉई, एक हाय लेव्हल एम्प्लॉई आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील सक्सेसफुल पर्सनकडून आले, ज्यांचे कंपनीशी दृढ संबंध होते. असे दिसत होते की ते ब्लेम शनायावर ठेवण्यासाठी डिटरमाइंड आहेत, तिला सूड उगवण्यास परवानगी न देता. शनाया, जिला घोटाळ्यांना कधीच उत्तर द्यायला आवडत नाही,
तिने कंपनीला तिचा अपमान करायला दिला. दुर्दैवाने वेदांतने चीप प्रोडक्ट बॉयकॉट करण्याविषयी शनायाची अनाउन्समेंट पूर्णपणे अंडरएस्टिमेट केली होती. जरी काही लोक त्याच्याद्वारे मूर्ख बनले असले तरी शनायाची लोकप्रियता पूर्वीच्या गोष्टींपेक्षा जास्त काळ ओलांडली गेली होती. ती एका मोठ्या डोंगरासारखी होती, त्वरित वर येण्यासाठी शक्य तितकी कोणतीही पद्धत वापरून. टॅलेंट एंटरटेनमेंटने जसं शनायाबद्दल अफवा पसरवल्या तसंच शनायानी तयार केलेला एव्हिडन्स रिलीज केला. आता एजन्सीला एम्बॅरस करण्याची वेळ आली होती. अथॉरिटेटिव्ह ऑनलाईन मीडिया सोर्सने अचानक काही व्हॉइस रेकॉर्डिंग्स रिलीज केले. ज्या लोकांनी त्यांचे म्हणणे ऐकले त्यांना टॅलेंट एंटरटेनमेंट ही एक कोल्ड माइंडेड ऑर्गनायझेशन आहे हे समजलं. पर्पजली शनायाला फ्रीज करणं आधीपासूनच खराब होतं. त्यांनी तिच्या इतक्या चीप प्रोग्रामला उपस्थित राहण्यासाठी प्लॅन केलं होतं. शनायाला सबस्टिट्यूट म्हणून फोर्स करणं, सर्व दोष स्वीकारणं आणि नेटिझन्सकडून होणारा अपमान, तरीही टॅलेंट एंटरटेनमेंट थांबलं नाही. प्रत्येकाला सर्वात आश्चर्यचकित करणारी ही गोष्ट अशी होती की ते रेकॉर्डिंग शनायाला कोणताही जॉब घेऊ देऊ नये असा ऑर्डर देत होता. नेटिझन्सनी आवाज ओळखला. ती मिस्ट्रेस मॉडेल प्रज्ञा होती. नेटिझन्सना सर्व काही समजलं असं दिसत होतं. तथापि असे काही लोक होते ज्यांनी रेकॉर्डिंग कुठून आली असा प्रश्न केला. इट डिडंट मॅटर. एका तासानंतर शनायाची मॅनेजर रागिणीने ईमेल्स ओपन केले तर मेलबॉक्स शनायाबरोबर काम करण्यास सांगणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या मेसेजेसनी भरले होते. पण शेवटी ते सर्व नाकारले गेले. रागिणीने आज घडलेल्या गोष्टींवर विचार केला. प्रज्ञा ॲरोगंट होती कारण तिला वेदांतने फेवर केलं होतं. तिने इतर कलाकारांवर देखील अत्याचार केले होते आणि कंपनीच्या स्मूथ ऑपरेशनलाही मेस्टअप केलं होतं. टॅलेंट एंटरटेनमेंटच्या एम्प्टी कंप्लेंट्सच्या तुलनेत शनायाने स्ट्रॉंग एव्हिडन्स दिला होता. कमबॅक करण्याची अनाउन्समेंट करताना ती ह्या स्कॅन्डल रिलीज करण्याबद्दल बोलत होती. OMG, मला विश्वासच बसत नाहीये की वेदांत इतका मूर्ख असेल. आधीच मृत्यूच्या टोकावर आहे आणि त्याला अजूनही शनायाला बळीचा बकरा बनवायचाय. टॅलेंट एंटरटेनमेंट इतकी हॉरिबल कशी असू शकते? हे इतकं वाईट आहे की ते त्यांच्या मॉडेल्ससाठी हार्श आहेत. ते शनायाला कसे वापरू शकतात आणि नंतर तिला डिस्पोज करण्याचा प्रयत्न कसा करू शकतात? त्यांच्या स्वतःच्या मॉडेल्सना त्यांनी असं केलं. मी असे निर्लज्ज एंटरटेनमेंट इंडस्ट्री कधीही पाहिली नाहीये. आज सकाळी टॅलेंटच्या वतीने बोलण्यासाठी उभे असलेल्या एम्प्लॉईजचं काय? त्यांच्या तोंडावर मोठी स्लॅब बसली असेल. संपूर्ण कंपनी एकत्र आली एका वुमनला बुली करण्यासाठी. टॅलेंट एंटरटेनमेंट इंडस्ट्री सोडा. यावेळी पुरावा प्रसिद्ध झाल्यानंतर शनायाला काही बोलण्याची गरजच नव्हती. कोण चुकीचं होतं आणि कोण बरोबर ते स्पष्ट दिसत होतं. टॅलेंट एंटरटेनमेंट आणि प्रज्ञा मृत्यूच्या एक पाऊल जवळ होते. तर या घटनेदरम्यान शनायाची लोकप्रियता पुन्हा एकदा अनइमॅजिनेबल अमाऊंटनी मल्टिप्लाय झाली होती. सर्व प्रकारचे ॲडव्हर्टायझर्स त्यांचे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यासाठी टॅलेंटशी कॉन्टॅक्ट करू लागले. टॅलेंटच्या इतर मॉडेल्सवर देखील याचा परिणाम होतो आहे कारण सर्व इव्हेंट्स होल्डवर ठेवण्यात आले होते. वेदांतने ऑनलाईन कमेंट्सचा ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स बघितला. त्याला माहिती होतं की यावेळी मागे जाणं शक्य नव्हतं. काळजीपूर्वक विचार केल्यावर त्याने शनायाला कॉल करण्यासाठी शेवटी फोन उचलला. शनाया, तुला मला मेलेलं बघायचंय का? मी संपल्यावरच तुला समाधान मिळेल का? शनाया घरी बसून या न्यूजवर खुश झाली. माझा वकील आधीच ऑन द वे आहे. वेदांत, आपला कॉन्ट्रॅक्ट क्लॅरिफाय करण्याची वेळ आली आहे. शनाया, तू हे करू शकत नाही. जर तू हे केलं तर टॅलेंट एंटरटेनमेंट पूर्णपणे नष्ट होईल. वेदांत शेवटी चिंताग्रस्त झाला. तू आणि प्रज्ञाने माझ्याशी जे काही केलं त्या कम्पॅरिझनमध्ये मी तुला फक्त 1% परत केलाय. वेदांत, तू प्रज्ञाला टॅलेंट एंटरटेनमेंटमधून काढत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर दया दाखवणार नाही. शनाया शांतपणे फोनमध्ये म्हणाली. हे तुझं ध्येय आहे का? वेदांत क्रेझी झाला होता. मला सांगू दे मग की मी तुझ्याशी शेवटपर्यंत लढा देईन. लेट्स सी यू ट्राय.
शनायाचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर तिने फोन हँग केला. जरी तिची लोकप्रियता पुन्हा वाढत असली तरीही याचा अर्थ असा नाही की प्रज्ञाला अजून चान्स मिळणार नाही. शो नुकताच सुरू झाला होता. घरी जाताना आदित्यने आजच्या हेडलाईन्सकडे पाहिलं. जे पाहिलं त्याने तो इम्प्रेस झाला. अगदी सोहमही शनायाचे एंडलेसली कौतुक करत होता. मॅडम अमेझिंग आहेत. काही वेळात फुलांचा बुके खरेदी करण्यासाठी गाडी थांबव. तिच्या कमबॅकबद्दल मला तिचं अभिनंदन करायचंय. आदित्यने इन्स्ट्रक्शन्स दिले. मला लाल गुलाब हवे आहेत. समजलं प्रेसिडेंट. सोहमने होकार दिला. अशा आनंदी वातावरणामध्ये तो लाल गुलाबांच्या बुकेमध्ये ड्युरेक्स लपवणार होता. शनायाने हे स्कॅन्डल रिलीज केल्यानंतर टॅलेंट एंटरटेनमेंट आणि प्रज्ञा यांना बाहेरच्या जगाकडून आलेल्या सर्वात वाईट निर्णयाचा सामना करण्यास भाग पाडले गेले. वेदांतने टॅलेंट एंटरटेनमेंट इस्टॅब्लिश केल्यापासून हे सगळ्यात मोठं संकट होतं. म्हणून शनायाबद्दलचा त्याचा तिरस्कार आणि द्वेष हा केवळ एक पासिंग थॉट नव्हता. कंपनीतील हायर अप्सनी इमर्जन्सी मीटिंग बोलावली. वेदांतने फॉरेनला राहत असलेल्या आपल्या बहिणीला मदतीसाठी बोलवलं. वेदांत, मी आधीच न्यूज पाहिलीय. शनायाकडे सॉलिड एव्हिडन्स आहे. या घटनेच्या संदर्भात तू गोष्टी लपवून ठेवल्या नाहीत म्हणूनच इतरांना तुझ्या विरोधात पुरावा शोधण्याची संधी मिळाली. परंतु जास्त ऑब्सेस्ड होऊ नको. जे घडलं आहे त्यासह तुला परिस्थिती कशी सांभाळायची हे शिकण्याची आवश्यकता आहे. तू हे क्लिअर करणं आवश्यक आहे की तू कंपनीचा बॉस आहेस. शनाया कितीही पॉप्युलर असली तरी ती फक्त एक मॉडेल आहे. तिचं फ्युचर तुझ्या हातात आहे. मग दीदी, आता मी काय करावं असं तुला वाटतंय? शनाया आणि प्रज्ञामुळे वेदांतचं मन गोंधळात पडलं होतं. सगळ्यात पहिले सिन्सिअर अपॉलॉजीचं पब्लिक स्टेटमेंट रिलीज कर. संतप्त नेटिझन्सना शांत करण्यासाठी तू आतापासून शनायाला रिस्पेक्टफुली वागवशील असं सांग. तसंच शनायाला सपोर्ट कर. पण कोणत्याही वेने प्रज्ञा अग्री करणार नाही. वेदांतचं आता डोकं दुखत होतं. मी तुला प्रज्ञाला सोडण्यास सांगितलं नाहीये. सध्या मी इंटरनॅशनल मॅगझिनची कॉन्टॅक्ट केलाय. आमच्याकडे अजून 2 एशियन मॉडेल्स नाहीये. शूटिंगला अपेअर राहण्यासाठी शनाया आणि प्रज्ञाला रेडी कर. यामुळे हे सिद्ध होईल की त्यांचं रिलेशनशिप अजूनही चांगलं आहे. हे जितकं वाईट वाटतं तितकं नाहीये. तसंच त्यांना एकत्रित केल्याने गॉसिप सुरू होतील. जरी हे मॅगझिन हायर रँक नसलं परंतु इंटरनॅशनल लेव्हलवरील पॉप्युलॅरिटीच्या दिशेने हे एक पाऊल आहे. हे प्रज्ञाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल टॉप 10 मॉडेल अवॉर्ड्समध्ये. शनायाची पॉप्युलॅरिटी आपण प्रज्ञाला बूस्ट करण्यासाठी यूज करू. वेदांत, लक्षात ठेव, क्रायसिस पण टर्निंग पॉइंट असू शकतो. जोपर्यंत तू याचा बेनिफिट घेशील तोपर्यंत टॅलेंट एंटरटेनमेंट प्रोग्रेस करेल. प्रिया दीक्षितचं ऐकल्यानंतर वेदांतला समजलं. दीदी, मला समजलंय. ओल्डर पीपल खरोखरच शहाणे होते. बरीच वर्ष तुझ्याबरोबर राहिल्यानंतर शनायाने अचानक तुझ्या विरुद्ध अशा अनेक गोष्टी केल्या. म्हणजे तू खूपच जास्त काहीतरी केलं असशील. जर तुला फसवायचं असेल तर मी जज करणार नाही. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये जास्त प्युअर हार्टेड लोक नाही आहेत. मी सुद्धा अपेक्षा करत नाही की तू प्रामाणिक असावं. परंतु तू शनायाला हे फाइंड आउट करू द्यायचं नव्हतं ना. जर तू माझा धाकटा भाऊ नसता आणि तुझे मुलं प्रज्ञेच्या पोटात नसते तर मी तुला तुझ्या हालतवर सोडून दिलं असतं. प्रियाने वॉर्निंग दिली. हा एक परफेक्ट चान्स आहे. त्यांना स्टेज शेअर करू दे. त्यांनी एकमेकांचा उत्साह कमी करू दे. प्रज्ञा ॲरोगंट आणि डॉमिनेटिंग झालीये तू तिला स्पॉइल केल्यामुळे. दीदी, ती प्रेग्नेंट आहे. मला भीती आहे की तिला जास्त स्टिम्युलेशन मिळेल. ओके, पण ओम किडनी ट्रान्सप्लांटसाठी तयार आहे. पूर्वी शनाया ही एकमेव परफेक्ट मॅच होती. तुझ्या या धोक्यानंतर ती तिची किडनी आपल्या ओमला देण्यास तयार होईल का? वेदांत चकित झाला. याबद्दल तो जवळजवळ विसरलाच होता. दीक्षित फॅमिलीमध्ये 3 मुलं होती. सगळ्यात मोठी प्रिया दीक्षित होती, जी एक फेमस टॉप टियर मॉडेल होती. 3 वर्षांपूर्वी तिला इंटरनॅशनल कंपनीने सिलेक्ट केलं आणि तेव्हापासून ती अमेरिकेत राहत होती. वेदांत दीक्षित हा दुसरा सगळ्यात मोठा होता आणि त्याच्या बहिणीने एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये त्याची ओळख करून दिली होती. सगळ्यात लहान ओम दीक्षित होता. बॅड किडनी आणि यंग एजमुळे ओम दीक्षितला अनेकदा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी जावं लागत होतं. दीदी, शनाया आणि माझ्यात काय झालं याची पर्वा नाहीये.
तिने ओमला वाचवण्याचं आश्वासन दिल्याने मी तिला तिचा विचार बदलण्याची संधी देणार नाहीये. फोन हँग करण्यापूर्वी प्रियाने परमिशन दिली. ती रागावलेलीही होती आणि या भावाबद्दल तिला हेल्पलेसही वाटत होतं. त्यानंतर वेदांतने त्याच्या टीमला शनायाला हार्शली वागवल्याचं कबूल करणारे स्टेटमेंट रिलीज करण्यास सांगितलं. स्टेटमेंटमध्ये असंही म्हटलं आहे की ते खरोखरच अमेंड करण्याचा प्रयत्न करतील आणि आतापासून शनायाला चांगलं वागवतील. शनाया आणि तिच्या फॅन्सनी टॅलेंट एंटरटेनमेंटला आणखी एक संधी द्यावी ही रिक्वेस्ट करून ते संपलं. त्याचवेळी टॅलेंट एंटरटेनमेंटनी अनाऊन्स केलं की शनाया आणि प्रज्ञा यांना त्यांच्या शूटमध्ये भाग घेण्यास इंटरनॅशनल मॅगझिन सिक्रेटद्वारे इन्व्हाइट करण्यात आलं होतं. हे अनाऊन्स होताच प्रियाने प्रेडिक्ट केल्याप्रमाणे पुन्हा एकदा पब्लिक संतापलं. ज्या 2 मॉडेल प्युअर एनिमीज होत्या, ज्या यापूर्वी एकाच पर्सनसाठी भांडत होत्या, ते रायव्हल्स होते, परंतु तरीही वेदांतने खरंच त्या दोघांना एकत्र ठेवलं. डिअर गॉड. जरी शनायाची लोकप्रियता पुन्हा एकदा वाढत गेली असली तरी ती यापूर्वी प्रज्ञाची सबस्टिट्यूट होती हे लपून राहिलेलं नव्हतं. दुसरीकडे जरी पूर्वी प्रज्ञासाठी गोष्टी सहजतेने झाल्या गेल्या, शेवटी ती फक्त बी ग्रेड मॉडेल होती. तिने काय केलं याची पर्वा नाही, पण ती टॉपला येऊ शकली नव्हती. दोन्ही बाजूचे चाहते वाद घालू लागले. शनाया अधिक प्रोफेशनल आहे की प्रज्ञा डोळ्यांना जास्त आवडेल? एंटरटेनमेंट इंडस्ट्री हे असं होतं. स्पॉटलाइट अनेकदा बदलतो. अर्थात शनायाला स्वतःला टॅलेंट एंटरटेनमेंटचं स्नीकी कमेंट्स टाळायचे होते. त्याचवेळी प्रज्ञाला इंटरफेअर करण्यापासून थांबवायचं होतं. आता वेदांतने तिला प्रज्ञासारख्या स्तरावर उभं केलं होतं, तेव्हा तिने तिच्या एमला अचीव्ह केलं. शनाया, तू ही नोकरी स्वीकारशील का? रागिणीने फोनवर प्रश्न विचारला. वेदांतने शनायाची काळजी घेतल्यासारखी वागणूक दिली आणि तिच्यासाठी इंटरनॅशनल मॅगझिनची नोकरी आयोजित केली. ती नाकारली गेली तर तिला तिची लाज वाटेल. वेदांतने कधीही तुझं मत विचारलं नाहीये. जर तुला ते करण्याची इच्छा नसेल तर आपण काहीतरी विचार करू शकतो. मी ते एक्सेप्ट करेन. शनायाने सरळ उत्तर दिलं. ठीक आहे, मला समजलंय. तू प्रज्ञाबरोबर स्टेज शेअर करते आहे हे चांगलंय. प्रज्ञाची कामगिरी पाहण्याची संधी सगळ्या लोकांना मिळेल. त्यांना समजेल की ती फक्त तुझी बॅकड्रॉपच असू शकते. रागिणीने उत्तर दिलं. उद्या सकाळी कंपनीची मीटिंग होईल. मी सगळ्यात पहिले आनंदला घेईन आणि मग तुला घ्यायला येईन. ठीक आहे, शनायाने होकार दिला. रागिणीच्या गोष्टी अंगवळणी पडल्यासारखे दिसत होते. शनायाने फोन हँग केला आणि स्वयंपाकघरात स्वयंपाक करणं चालू ठेवलं. जरी आदित्यने तिला परवानगी दिली नव्हती, तिने कधीही स्वतःला नाजूक मानलं नाही. तिच्या पतीसाठी स्वयंपाक करणं हा तिचा राईट होता. घरी परत आल्यावर आदित्यला शनाया किचनमध्ये व्यस्त असल्याचं आढळलं. तिला मागून हक करून त्याने तिला उचलून स्वयंपाकघरातील बेंचच्यावर बसवलं आणि तिला आपल्या बाह्यांमध्ये अडकवलं. माझं ऐकत नाही म्हणून त्याचे काय परिणाम होतात हे तुला माहितीये? शनायाने आदित्यच्या गळ्याभोवती हात टाकले. डोंट टेल मी, यू विल ईट मी. तुला घाबरायचं कसं माहित नाही ग? आदित्यने जाणलं. त्याने तिला उचलून हॉलकडे नेलं आणि तिला सोफ्यावर ठेवलं. आज तुझा कमबॅकचा दिवस आहे म्हणून डिनर माझ्यावर सोड. जेव्हा तिने तिचा एप्रन काढून आदित्यवर ठेवला तेव्हा शनायाने तिचं डोकं हलवलं. आदित्य उंच होता. जेव्हा त्याने बिझनेस शर्ट घातला होता आणि मऊ मटेरियल त्याच्या चेस्टवर चिकटले होते तेव्हा त्याच्या थोड्या हिडन एब्डॉमननी शनायाला तिचे डोळे त्याच्यावरून बाजूला करता येत नव्हते. त्यानंतर जे काही दिसत होतं ते एक माणूस चॉपिंग करताना होतं. शांत आणि सक्षम होतं. तो त्याचे इन्ग्रेडियंट्स त्याच्या लाईफप्रमाणे घेत होता. क्विक, एफिशियंट आणि स्वच्छ. मेस्टअप नाही. हा सभ्य माणूस पीस ऑफ आर्ट प्रमाणे होता. बेडरूमकडे जाताना शनायाने तिचं फ्लटरिंग हार्ट लपवण्याचा प्रयत्न केला. तिला त्यांच्या बेडच्या कॉर्नरला रेड रोजेसचा बुके सापडला.
तो मोहक सुगंध घेण्यास तिने उत्साहाने फुले तिच्या हातात ठेवली. तथापि तिला फुलांमध्ये एक लहान पॅकेज दिसलं. तिने उत्सुकतेने हे जवळून पाहायला घेतलं तर तिचा चेहरा अचानक शरमेने लाल झाला. "Did आदित्य want to have her tonight?" मग तिला या ड्युरेक्सच्या अस्तित्वाबद्दल माहीत आहे असं दाखवायचं होतं की तिला ती गोष्ट दिसत नसल्याचं प्रिटेंड करायचं होतं. पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.